नमस्कार मंडळी, आज आपण मस्त आता आंब्याचा सीझन चालू आहे तर मस्त आपला आंब्याचा केक झालाच पाहिजे. तर हे मी इथे काय केलं, 1 वाटी हापूस आंबा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल. मी माझ्याकडे हापूस आंबा होता तर मी 1 वाटी एक मोठा आंबा घेतला चिरून असा. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे रवा घेतलेला आहे. मी बारीक रवा घेतलेला आहे 1.5 वाटी. ही 1 वाटी आणि ही अर्धी वाटी रवा, म्हणजे 1.5 वाटी एकूण प्रमाण आहे रव्याचं. आणि इथे पाव वाटी मी मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक पूर्ण आता एवढे 1.5 वाटी म्हणजे 2 वाट्यांना मी 1 वाटी साखर घालणार आहे. आता इथे तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गूळ पावडर पण घालू शकता. आणि दही लागणार आहे आपल्याला 1 वाटीभर. आता आपण काय करूया, एक एक पहिल्यांदा घालून घेऊया. आता पहिल्यांदा काय करायचं, हे जे आंबा आपण कापलेला आहे तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. त्याच्यात पाणी दूध काही घालायचं नाही, असंच फिरवायचं आहे आपल्याला मिक्सरमधून. आता हे आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे, अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये. आता याच्यामध्ये साखर घालायची आहे 1 वाटी. आता इथे तुम्ही गूळ घातला तरी चालेल, ही पण परत बारीक करून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 वाटीभर दही घालायचं आहे. दही आंबट नसावं. हे सगळं परत आपल्याला वाटून घ्यायचंय मिक्सरला. आता हे पण आपण वाटून घेतले, अजूनपर्यंत आपण पाणी वगैरे वापरलेलं नाही. आता हा रवा घालून घेऊया. 1.5 वाटी रवा घालायचा आपल्याला. आणि ही मैदा पाव वाटी. आता हे परत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचंय. हे बघा, आपलं आता मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तेल घालायचं आहे 1/2 वाटी. आणि हे परत आपल्याला फेटून घ्यायचं आहे मिक्सरला. तेलामुळे काय होतं, केक घशाला अडकत नाही. त्याच्यानंतर इथे आता तुमच्याकडे दुधाची साई असेल तर ती घाला. माझ्याकडे दुधाची साई नाही म्हणून मी मिल्क पावडर थोडीशी घातलेली आहे. पाव वाटी घातली तरी खूप छान असं केकला चव येणार आहे. आता हे परत आपल्याला वाटून घ्यायचंय. किंचितचं मीठ टाकायचं आहे, गोड पदार्थ आहे, थोडंसं मीठ घालायचंय. आता हे परत आपण मिक्सरला काढून घेऊया. हे बघा, असं आपलं एवढं घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं, याच्यात थोडंसं दूध घालायचं आहे आपल्याला. आणि परत एकदा मिक्सरला काढून घ्यायचं आहे. तर परत एकदा मिक्सरला काढून घेऊया. हे बघा, छान असं झालेलं आहे आपलं बॅटर. आणि अजिबात कुठेही गाठी वगैरे नाहीयेत. त्यामुळे ते बघायचं की व्यवस्थित झालं आहे. इथे तुम्ही चेक करू शकता की किती गोड आहे किंवा किती कमी गोड आहे. त्याप्रमाणे तुम्ही साखर किंवा गूळ वाढवू शकता. तर 1 वाटी आपली बरोबर झालेली आहे. हे आपण 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी पाव वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामुळे 1 वाटी साखर झालेली आहे. आंबा कितपत गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर करा. आता हे सगळं आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि मिक्सर मोठाच घ्या, बारीक घेऊ नका, कारण एवढं सगळं वाटायचं आपल्याला. आता हे काय करायचं, आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं. छान असं त्याला मुरून द्यायचं आहे, कारण आपण रवा घातलेला आहे त्याच्यामध्ये. आणि मग ते रव्याने जर हे शोषून घेतलं सगळं पूर्ण त्याचा ओलावा, की मग आपण पाहिजे असेल तर आपला अर्धा कप अजून अर्धी वाटी दूध उरलेलं आहे ते आपण नंतर घालू शकतो. तर आता हे 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि विशेष म्हणजे हा केक आपण छान आप्पे पात्रामध्ये करणार आहोत. मस्त पटापट होणार आहे, काही टेन्शन नाही, जळायचं टेन्शन नाही वगैरे काही नाही आहे. मस्त आप्पे पात्रातला आपला हा आंबा केक होणार आहे. तर तुम्हाला तसा नसेल करायचं तर तुम्ही डब्यामध्ये लावू शकता. तर आता हा 10 मिनिटासाठी मी हे बॅटर झाकून ठेवते. हे बघा, आता 15-20 मिनिटं झालेली आहे. आपला रवा छान फुललेला आहे. आता काय करायचं बघा, आता घट्ट झालेला आहे तो. पहिल्यांदा आपण बघूया किती घट्ट झालेला आहे. तर आपल्याला थोडंसं आता याच्यामध्ये दूध घालावं लागेल. आधी आपण काय करायचंय, थोडंसं 2 चमचे तूप घालायचे, त्याने सुवाद छान येईल. हे पुन्हा मिक्स करून घ्यायचंय छान. आणि आता काय करायचं, आपल्याला थोडंसं दूध घालायचं, जास्त नाही. त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, इनो घालायचं साधं. आता तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर थोडं एक पाव चमचा घाला. आता याच्यावर थोडंसं आपण दूध घालायचं, म्हणजे छान ते फुलेल. हे छान एक मिक्स करून घ्यायचंय.
एकाच दिशेने आपल्याला फिरवायचं आहे. आता इथे मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. आता तुम्हाला वेलची पूड नको असेल तर तुम्ही मँगो इन्सेन्स मिळतो तो घातला तरी चालेल. आणि छान सगळीकडनं हलवून घ्यायचं आहे. एकीकडे मी तवा पण तापत ठेवलेला आहे. आता आपल्याला छान असं केक करायला घ्यायचा आहे, तो पण आप्पे पात्रातला. आता तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर तुम्ही एका छोट्या भांड्याला तूप लावून बटर पेपर लावून त्याच्यावर तुम्ही तवा वगैरे ठेवून तवा गरम करून घ्या वाळू घालून आणि मग केक करून घ्या भांड्यामध्ये झाकून 30 मिनिटापर्यंत. तर आता आपण आप्पे पात्रात करतोय, पटापट होतील आपला केक. तर आता आपण तवा पण गरम व्हायला ठेवूया. हे बघा, खाली मी आपला जो जुना तवा असतो तो खाली ठेवायचा आणि त्याच्यावर आप्पे पात्राचं हे भांडे ठेवायचं आहे. आता काय करायचं आपल्याला, मी ह्याला तूप लावून घेतलेलं आहे, वेळ होता म्हणून, वेळ जायला नको म्हणून. आणि आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं माहिती, थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे. पहिली स्टार्ट आपण एकदा छान निघायला लागले की नंतर मग जास्त गरज लागत नाही तुपाची तेलाची वगैरे. तर छान केक आहे म्हणून मी तूप लावून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण थोडं थोडं बॅटर घालणार आहोत. मी तवा गरम करून घेतला होता, हे भांडं सुद्धा गरम करून घेतलं. आता मी गॅस बारीक केलेला आहे. सगळीकडे मी घालून घेतलं आहे. याच्यावर आता आपण आंब्याच्या फोडी घालूया. आता तुम्हाला आंब्याची फोड नको असेल तर तुटी फुटी पण तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, काही नाही घातलं तरी चालेल. आणि मी गॅस बारीक केलेला आहे. हा बघा किती छान दिसते ना. इथे एकच पडलेली आहे आंब्याची फोड, आणखीन घालूया. इकडे पण एकच दिसते. आता हे काय करायचं, आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे. आता होऊन द्यायचं आहे त्याला मीडियम बारीक गॅसवर. 10 मिनिटं झालेली आहे. मध्ये मध्ये पण आपण 5-6 मिनिटांनी चेक करायचं असतं की ओला आहे की सुकला आहे. तर आपल्याकडनं चुकून गॅस मोठा राहिला बारीक राहिला तर ते होत नाही, व्यवस्थित जळतील. म्हणून मध्ये मध्ये चेक करायचं. आता आपण चेक करून बघूया की आपला केक ओला नाही ना राहिलाय. हे बघा, काडी व्यवस्थित येते म्हणजे आपला केक व्यवस्थित झालेला आहे. मी मध्ये मध्ये पण चेक केलं होतं बघा. जर काडी ओली येत असेल तर समजायचं अजून 1-2-3 मिनिटं आपण ठेवायचं आहे. तर हे आपल्याला पाठीमागून काय असं पलटायचं वगैरे नाही. बघा किती छान कलर आलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. पण आपल्याला काय पलटून वगैरे घ्यायचं नाही आहे, असेच घ्यायचे आहे. ते बघा छान कलर आलेला आहे पाठीमागून पण मस्त असा आणि लुसलुशीत झालेले आहे. हे आता आपल्याला पाठीमागून पलटायचे वगैरे नाही, असेच काढून घ्यायचे आहे. आपला केक छान झालेला आहे. बघा सुकी काडी निघते म्हणजे आपला केक तयार आहे. तर आता आपण हे एक एक काढून घेऊया. हे बघा किती सुंदर त्याला कलर आलेला आहे आणि निघतायत पण पटापट. बघा किती छान टमटमीत फुगलेत ते. हे बघा मस्त झालेत ना, असे टमटमीत झालेले आहेत, एकदम लुसलुशीत. मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आता मी बाकीचे सगळे करून घेते. हे बघा आपले छान मस्त असे केक तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते कसे किती सुंदर झालेला आहे बघा. हा आतमधून पण छान जाळी पडलेली आहे आणि मी खाऊन पण एक पीस दाखवते. खूप मस्त झालेला आहे, नक्की तुम्ही करून बघा. आणि हे ना गरम गरम नाही खायचे, त्याला पूर्ण 1 दिवस मस्त डब्यात झाकून ठेवायचे थंड झाल्यानंतर आणि ते मुरल्यानंतर खायचे. ताजे ताजे एकदम कधी खायचे नाही. मुरल्यानंतर त्याची चव इतकी सुंदर लागते ना की काय सांगू. तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला कळेल. आता ह्याची रेसिपी नक्की बघा, करा आणि कसे झाले ते मला सांगा. आंब्याचा सीझन आहे, करून बघा आंबा केक. तुम्ही कशी करता ते मला सांगा. आणि बाय बाय मैत्रिणींनो. आवडले तर लाईक शेअर करा, मैत्रिणींना पाठवा. बघताय काय, घ्या रेसिपी करायला.